श्री स्वामी समर्थ। मुंगूस दिसणे याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात बऱ्याचशा प्राण्यांबद्दल काही शुभ अशुभ संकेत सांगितले गेले आहेत। गायी, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांचा संबंध आपण देवाशी जोडतो आणि ते खरे देखील आहे। आज आपण मुंगसाबद्दल जाणून घेणार आहोत। मुंगूस हा एक शुभ प्राणी मानला जातो। मुंगूस दिसणे म्हणजे साक्षात श्री विष्णूंचे दर्शन झाल्यासारखे आहे। ज्या दिवशी आपल्या नजरेस हे पडेल त्या दिवशी आपण समजून घ्यावे की आपला दिवस हा शुभ जाणार आहे। मुंगूस दृष्टीस पडले की अगदी 1 आठवड्याच्या आत आपल्याला धनलाभ नक्की होतो। मित्रांनो, आपल्याला मुंगूस व साप हे भांडताना दिसले तरी ते खूपच शुभ मानले जाते। ज्या घरात मुंगूस असते त्या घरात साक्षात श्री हरी विष्णूंचा वास असतो। म्हणून आजकाल काही घरात मुंगूस पाळले जातात। मुंगसाची जोडी दिसणे हे तर अतिशय फलदायी असते। ते ज्या घरात असते तिथे सापाचे बिलकुल देखील भय राहत नाही। आज आपण ह्याच मुंगसाचा एक उपाय पाहणार आहोत। शकुनशास्त्रात मुंगसाचे शुभ संकेत व त्यावरील काही उपायांबद्दल माहिती दिली आहे। चला तर पाहूयात की मुंगसाचा धनसंपत्ती व सफलता मिळवून देणारा उपाय। मित्रांनो, जर आपण बाहेर जायला निघालो आहोत आणि आपल्याला मुंगूस दिसले तर मुंगूस ज्या ठिकाणाहून गेले त्या ठिकाणची थोडीशी माती आपण उचलावी व ती घरी घेऊन यावी। त्यात आपण घरातील थोडी माती मिसळावी व ती वाटीत ठेवावी। ती वाटी आपण देवासमोर ठेवून त्याच्या बाजूला अगरबत्ती किंवा धूप लावावे। मग जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत ओम नमो नारायणाय ह्या मंत्राचा जप करावा व त्यानंतर आपण ज्या कामासाठी बाहेर निघालो होतो त्या कामासाठी जावे। यामुळे आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसतील आणि आपली अडकलेली कामे मार्गी लागतील। त्रासापासून आपली सुटका होईल। जी कामे आपण करण्याचा प्रयत्न करत होतो ती सर्व कामे देखील मार्गी लागतील व त्यात यश देखील मिळेल। आतापर्यंत सर्व नकारात्मक गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मक गोष्टींमध्ये बदलतील। सर्व बाजूने फक्त सकारात्मक प्रभावच दिसून येईल। मातीची वाटी आपल्याला जोपर्यंत घरात ठेवायची आहे तोपर्यंत ठेवा व त्यानंतर आपण ती घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाका। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।